हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण इथे 6 मंथ बर्थडे केक बनवणार आहोत. हा ऑर्डरचाच केक होता. ज्यांची ऑर्डर होती त्यांना पायनॅपल फ्लेवरचा केक हवा होता, म्हणून मी इथे पायनॅपल फ्लेवरचा बेस बनवून घेतला आहे. पायनॅपलचा फ्लेवरचा बेस कसा बनवायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही पाहू शकता. इथे मी बेसच्या 3 लेयर करून त्या मधोमध कट करून घेतल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे आता 6 लेयर झाल्या आहेत, हाफ. मग त्या आयसिंग करण्यासाठी मी बोर्डला थोडी क्रीम लावून घेतली आणि त्यावर फर्स्ट लेयर करून पायनॅपल सिरपने मॉइश्चराईज करून घेतली लेयर. त्यावर क्रीम लावली आणि त्यावर थोडा क्रश स्प्रेड करून घेतला. ही जी मी क्रीम लावते लेयरवर, त्यामध्ये मी पायनॅपल इमल्शन देखील टाकून घेतलं आहे, म्हणजे केकची टेस्ट अजून वाढेल. आणि बघा इथे क्रश घालून घेणार आहे. क्रश पूर्ण कडेकडेपर्यंत पसरवून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला पायनॅपलची टेस्ट मिळेल. आणि त्यावर पुन्हा दुसरी लेअर, अशा मी 6 लेअर एकावर एक लावून घेणार आहे. हा ज्यांनी केक ऑर्डर दिली होती त्यांना डिझाईनचं काही रिकमेंडेशन नव्हतं, त्यामुळे मी इथे सिम्पलची डिझाईन बनवून घेतली आहे. सिम्पल बट क्यूट डिझाईन वाटते. मग ही डिझाईन पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे अशाच नवीन डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर काही सगळ्या लेअर मी एकावर एक लावून घेते. लेअर, मॉइश्चराईज, नंतर क्रीम, क्रश आणि पुन्हा लेअर असं. आणि त्यानंतर क्रम कोटिंग करून हा केक मी 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. इथे मी पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावून घेते, म्हणजे आपलं काम सोपं होतं. ते फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला केक घेतला आहे 10 मिनटासाठी आणि त्यावर स्काय ब्ल्यू कलर क्रीममध्ये घालून, म्हणजे एका दुसरा थेंब ब्ल्यू कलरचा टाकून मी क्रीम बनवून घेतली आहे आणि ती आता पूर्ण केकला मी लावून घेणार आहे. बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं न्यूट्रल जेल जे असतं त्यामध्ये ब्ल्यू कलर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते जेल मी आता इथे पूर्ण केकवर घालून घेणार आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घेईन. स्प्रेड केल्यानंतर ते ड्रेपिंग जे होतं ते छान डिझाईन वाटते, एकदम क्यूट. आणि त्यानंतर ह्याच्यावर N1 नोझलने फ्लॉवर्स काढून घेणार आहे. आता छोट्या स्टार नोझलने मी इथे बॉर्डर करून घेते. बॉर्डर झाल्यानंतर बेसला पुढच्या साईडने मी व्हाईट क्रीम लावून त्यावर बर्थडे बॉयचं नाव लिहून घेणार आहे, म्हणजे व्हाईट क्रीमवर ते नाव अगदी उठून दिसेल. तुम्ही इथे पाहू शकता नाव लिहून घेतलं आहे आणि याच्यावर मी गोल्डन शुगर बॉल्स टाकून घेणार आहे, मग त्याच्यामुळे याचे लुक अजून छान वाटेल. तर केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.